स्वामी तुमचा हात कधीच सोडत नाहीत, हे अनुभव नक्कीच घ्या. जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या चरणी माथा टेकवतो, तेव्हा आपण फक्त नमस्कार करत नसतो, तर आपण आपला हात त्यांच्या हातात देत असतो. स्वामींचा नियम आहे, जो माझा हात धरतो त्याचा हात मी ब्रह्मांड पालते झाले तरी सोडत नाही. जेव्हा सर्व नातेवाईक, मित्र आणि जवळची माणसे तुम्हाला अडचणीत सोडून जातात, तेव्हा अचानक तुम्हाला स्वामींची आठवण येते आणि तुम्हाला मोठा आधार मिळतो. हे स्वामींचे नियोजन असते. ते तुम्हाला एकटे पाडतात, जेणेकरून तुम्हाला करावे की जगात कायमची साथ देणारा फक्त मीच आहे. जेव्हा जगाचा दरवाजा बंद होतो, तेव्हाच स्वामींचा हात पुढे येतो. तुम्ही कधी अनुभवलं आहे का? एखादा मोठा अपघात होता होता राहिला, किंवा तुम्ही पाय घसरून पडणार इतक्यात कशाचा तरी आधार मिळाला. तो अदृश्य हात स्वामींचा असतो. ते तुम्हाला पडू देत नाहीत, आणि जर पडलात तरी तुम्हाला पुन्हा उभे करण्याची ताकद तेच देतात. कधी कधी आपण हट्टाने एखादी गोष्ट मागतो, उदाहरणार्थ ठराविक नोकरी, लग्न किंवा व्यवहार, पण ती गोष्ट लवकर होत नाही. आपल्याला राग येतो, पण काही वर्षांनी कळते की बरं झालं ते काम झालं नाही, नाहीतर माझे नुकसान झाले असते. स्वामी तुमचा हात ओढून तुम्हाला चुकीच्या रस्त्यावरून जाण्यापासून वाचवतात. त्यांचे नाही म्हणणे हे तुमच्या भल्यासाठी असते. तुम्ही अशा ठिकाणी अडकला आहात जिथे तुमची ओळख नाही, खिशात पैसे नाहीत. अशा वेळी अचानक एखादा अनोळखी माणूस येतो आणि तुमची मदत करून निघून जातो. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वामींनी पाठवलेला दूत असतो. स्वामी स्वतः येत नाहीत, ते कोणाच्या तरी रूपाने येऊन हात देतात. जेव्हा मनात आत्महत्येचे किंवा नैराश्याचे विचार येतात, तेव्हा अचानक कुठून तरी स्वामींची तारक मंत्राची ओढ ऐकू येते, किंवा त्यांचे फोटो दिसतो आणि मनातील विचारांचे वादळ शांत होते. अरे, मी का घाबरतोय? स्वामी आहेत ना. हा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा समजावे की स्वामींनी तुमच्या मनाचा ताबा घेतला आहे. बँकेत बॅलन्स नाही, खिशात दमडी नाही, तरीही मुलांचे शिक्षण, दवाखाना किंवा लग्नासारखी मोठी कामे पार पडतात. कशी झाली हे तुम्हालाही कळत नाही. जेव्हा साधनांचा अभाव असतो, तेव्हा स्वामी साधन बनतात. तुमचा हात धरून ते तुम्हाला आर्थिक संकटाच्या नदीतून पार करून नेतात. काहीतरी वाईट घडणार असेल तर आधीच मनात अस्वस्थता निर्माण होते, किंवा हे करू नको असा आतून आवाज येतो. हा आतला आवाज म्हणजे स्वामींचा संकेत असतो. ते तुमच्या बुद्धीत बसून तुमचा हात धरतात आणि तुम्हाला धोक्याची पूर्वसूचना देतात. जेव्हा डॉक्टरांचे हात टेकले जातात, तेव्हा स्वामींची चिमूटभर उदी आणि तीर्थकाम करते. आजारपणात जेव्हा वेदनेने जीव तळमळतो, तेव्हा स्वामींचे नामस्मरण केल्यावर वेदना सुसह्य होतात. स्वामी रुग्णाच्या उशीशी बसून असतात. हा लाखो भक्तांचा अनुभव आहे. जेव्हा तुम्ही खूप गोंधळलेले असता, तेव्हा स्वामी स्वप्नात येऊन किंवा एखाद्या चिन्हाद्वारे मार्ग दाखवतात. कधी कधी स्वप्नात ते प्रसाद देतात किंवा आशीर्वाद देतात. हे लक्षण आहे की तुमचा हात अजूनही त्यांच्या हातात सुरक्षित आहे. स्वामी तुमचा हात धरतात याचा अर्थ असा नाही की तुमच्या आयुष्यात दुःखे येणार नाहीत. कर्म भोगावेच लागते, पण स्वामी त्या दुःखाची तीव्रता कमी करतात. जसे ऑपरेशन करताना ॲनेस्थेशिया दिल्यावर वेदना कळत नाही, तसेच स्वामींचा हात हातात असेल तर संकटांचे चटके जास्त भाजत नाहीत. वेळेवर सुचलेले शहाणपण लाखमोलाचे असते. ऐन परीक्षेच्या वेळी, इंटरव्ह्यूच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी तुम्हाला अचानक योग्य उत्तर सुचते. हे स्वामींचे कार्य आहे. ते तुमची बुद्धी भ्रष्ट होऊ देत नाहीत. हाच त्यांचा हात धरल्याचा पुरावा आहे. पूर्वी ज्या गोष्टींची भीती वाटायची, उदाहरणार्थ नोकरी, भविष्य, मृत्यू, स्वामींच्या भक्तीत आल्यावर ती भीती नाहीशी होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,
या वाक्यावर जेव्हा 100% विश्वास बसतो तेव्हा माणूस निडर होतो. भीती जाणे म्हणजे स्वामींनी हात घट्ट धरला आहे. लोक तुमचा अपमान करतात, तुम्हाला हिणवतात. स्वामी त्यावेळी शांत राहायला सांगतात. पण काही काळाने स्वामी त्याच लोकांच्या समोर तुम्हाला इतके मोठे करतात की अपमान करणाऱ्यांना मान खाली घालावी लागते. स्वामी तुमचा हात धरून तुम्हाला गर्दीतून वर उचलतात. माणसं फक्त जिवंत असेपर्यंत हात धरतात, पण स्वामी असे माऊली आहेत जे स्मशानापर्यंत आणि त्याही पुढे सोबत असतात. मृत्यूच्या वेळी जेव्हा सर्वजण रडत असतात तेव्हा स्वामी भक्ताला शांतपणे कवेत घेतात आणि मोक्षाच्या वाटेवर घेऊन जातात. थोडक्यात सांगायचे तर लहान मूल जसे गर्दीत बापाचा हात घट्ट धरते, तसेच तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. परिस्थिती कितीही वाईट असू दे, स्वामी तुमचा हात तेव्हाच सोडतील जेव्हा तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचलेले असाल. कधी कधी माणूस रागाच्या किंवा नैराश्याच्या भरात असा काही निर्णय घेतो. उदाहरणार्थ घर सोडणे, घटस्फोटाचा टोकाचा निर्णय किंवा व्यसन, ज्यामुळे त्याचे पूर्ण आयुष्य बर्बाद होणार असते. पण अशा वेळी स्वामी अशी काही परिस्थिती निर्माण करतात की माणूस त्या विनाशाच्या काठावरून परत फिरतो. त्याला सद्बुद्धी होते. जेव्हा तुम्ही स्वतःला खड्ड्यात पाडत असता आणि कोणीतरी तुम्हाला बळजबरीने मागे खेचते, तेव्हा समजावे की तो स्वामींचा हात आहे. तुमचे वाईट चिंतणारे, तुमच्यावर जळणारे किंवा तुमच्यावर गुप्त कारवाया करणारे लोक जगात असतात. पण जर स्वामींनी तुमचा हात धरला असेल तर या लोकांचे वार तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच निकामी होतात. तुमच्या विरोधात रचलेले कट आपोआप उघडकीस येतात. शत्रूने फेकलेला दगड तुम्हाला न लागता बाजूला पडतो. स्वामी तुमच्याभोवती असे सुरक्षा कवच तयार करतात की जगातील कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची नितांत गरज असते आणि अचानक ती व्यक्ती तुम्हाला रस्त्यात भेटते, किंवा तुम्हाला हवे असलेले पुस्तक माहिती सहज हाती लागते. लोक याला योगायोग म्हणतात, पण भक्तासाठी हे स्वामींचे अचूक नियोजन असते. जेव्हा तुमच्या आयुष्यातील घटनांचे टायमिंग झुरून येते तेव्हा समजायचे की सूत्रे स्वामींच्या हातात आहेत. ते सारीपाटावरच्या सोंगट्या योग्य वेळी हलवत आहेत. जगाचा नियम आहे, जेवढे मिळेल तेवढे कमीच वाटते. पण जेव्हा स्वामी हात धरतात तेव्हा तुमची वृत्ती बदलते. तुमच्याकडे कमी पैसे असतील तरीही तुम्ही त्यात बादशहासारखे जगता. तुमच्या चेहऱ्यावरची चमक आणि मनातील शांतता पाहून श्रीमंत लोकांनाही तुमचा हेवा वाटतो. माझ्या स्वामींनी मला जे दिले आहे त्यात मी सुखी आहे, ही तृप्ती मिळणे हाच स्वामींच्या कृपेचा सर्वात मोठा पुरावा आहे. जेव्हा तुम्ही एखादे मोठे यश मिळवता, उदाहरणार्थ मोठे घर, गाडी किंवा मान सन्मान, तेव्हा तुम्हाला त्याचा गर्व होत नाही. उलट तुमचे डोळे पाणावतात आणि तुम्ही म्हणता, हे माझे नाही, हे सर्व स्वामींचे आहे, मी फक्त निमित्त आहे. जेव्हा यशाच्या शिखरावर असूनही तुमचे पाय जमिनीवर असतात आणि श्रेय घेण्याची इच्छा नसते, तेव्हा पक्के समजावे की स्वामींनी तुमचा हात अतिशय घट्ट धरला आहे. कारण ते यश पचवण्याची ताकद तेच देत असतात. स्वामींचा हात हातात असणे म्हणजे आयुष्यात कधीच संकट न येणे नव्हे, तर संकट आले तरी मी कोलमडून पडणार नाही, कारण सावरणारे समर्थ माझ्या सोबत आहेत, हा विश्वास असणे होय. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.